घरामध्ये जेव्हा आपले कोणीच ऐकत नाही, आपल्या शब्दाला मान मिळत नाही किंवा कुटुंबात सतत वाद आणि मतभेद होत राहतात, तेव्हा दत्तभक्तांनी निराश न होता अत्यंत संयमाने, विवेकाने आणि दत्तप्रभूंच्या भक्तीच्या बळावर या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. मानवी जीवन हे सुखदुःखाचे आणि चढउतारांचे मिश्रण आहे आणि कौटुंबिक कलह हा त्यातीलच एक भाग आहे. दत्तभक्त म्हणून अशा कठीण प्रसंगात आपली श्रद्धा अधिक दृढ करणे आणि आपल्या आचरणात बदल घडवून आणणे अत्यंत आवश्यक ठरते. सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की घरात कोणी ऐकत नसेल तर तिथे शब्दांपेक्षा शांततेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. आपण जेव्हा सतत कोणाला तरी पटवून देण्याचा किंवा आपले म्हणणे लादण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये प्रतिकाराची भावना निर्माण होते. दत्तभक्त हा मूळचा शांत आणि विचारी असतो. त्यामुळे अशावेळी वाद घालण्याऐवजी मौन बाळगणे हा सर्वात मोठा उपाय ठरतो. अवधूत चिंतनाचा मार्ग हा आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवतो. जेव्हा आपण बाहेरचे वाद बंद करून स्वतःच्या आत डोकावून पाहतो, तेव्हा आपल्याला परिस्थितीकडे त्रयस्थ भूमिकेतून पाहण्याची दृष्टी मिळते. घरात शांतता राखल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि समोरच्या व्यक्तीलाही आपल्या वागण्याचा विचार करायला वेळ मिळतो. दत्त नामस्मरणात अथांग सामर्थ्य आहे. घरामध्ये जेव्हा अशांतता असते, तेव्हा श्री गुरुदेव दत्त या नाममंत्राचा अखंड जप करावा. हा केवळ एक नाममंत्र नसून ती एक दैवी ऊर्जा आहे, जी घरातील वातावरण शुद्ध करते. दत्तात्रेयांचे नाव घेतल्याने पितृदोष किंवा घरातील इतर वास्तुदोषांमुळे निर्माण होणारे वाद शांत होतात. घरात कोणी ऐकत नाही म्हणून चिडचिड करण्याऐवजी मनातल्या मनात किंवा शांत बसून नामस्मरण करावे. या नामस्मरणातून निघणाऱ्या सकारात्मक कंपनांमुळे घरातील इतर सदस्यांच्या मानसिकतेत आणि स्वभावात हळूहळू बदल होऊ लागतो. तुमचे नामस्मरण जितके प्रामाणिक आणि मनापासून असेल, तितका त्याचा प्रभाव घरातील वातावरणावर अधिक वेगाने पडेल. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा प्राण आहे. घरामध्ये जर तीव्र मतभेद असतील, तर श्री गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण अत्यंत फलदायी ठरते. जर स्वतःला संपूर्ण सप्ताह पारायण करणे शक्य नसेल, तर दररोज किमान 1 किंवा 2 अध्याय अत्यंत श्रद्धेने वाचावेत. विशेषतः गुरुचरित्रातील काही विशिष्ट अध्याय हे कौटुंबिक शांतता आणि मनातील संभ्रम दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. गुरुचरित्राच्या वाचनामुळे घरात एक पवित्र आणि सात्विक वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरातील लोकांच्या मनातील अढी आणि कटुता वितळून जाण्यास मदत होते. दत्तात्रेय महाराज हे भक्ताच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या चरणी घरातील परिस्थिती सुधारावी म्हणून पूर्ण शरणागतीने प्रार्थना करावी. दत्तभक्ताने केवळ कर्मकांडावर अवलंबून न राहता स्वतःच्या आचरणातही बदल केला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्यात उद्धटपणा, अहंकार किंवा सतत हुकुमशाही गाजवण्याची वृत्ती आहे का, याचे आत्मपरीक्षण करावे. जर आपल्या वागण्यात काही त्रुटी असतील, तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. घरातल्यांशी बोलताना अत्यंत नम्रता, प्रेम आणि आपुलकी ठेवावी. दत्त महाराजांनी नेहमीच प्रेमाचा आणि करुणेचा संदेश दिला आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी अधिक प्रेमाने आणि आदराने वागायला सुरुवात करतो, तेव्हा समोरची व्यक्तीही हळूहळू नमते घेते आणि आपले ऐकू लागते. अनेकदा घरातल्या व्यक्तींवर बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा, संगतीचा किंवा ताणतणावाचा प्रभाव असतो. अशावेळी त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगावी. दत्त महाराजांकडे प्रार्थना करताना माझेच म्हणणे खरे व्हावे असा हट्ट न धरता सगळ्यांचे कल्याण व्हावे आणि सगळ्यांना सद्बुद्धी मिळावी अशी व्यापक प्रार्थना करावी. स्वार्थी हेतूने केलेली प्रार्थना फलित होत नाही. जेव्हा आपण संपूर्ण कुटुंबाच्या सुखाची आणि शांततेची अपेक्षा करतो, तेव्हा दत्तप्रभूंची कृपा नक्कीच होते. प्रत्येक गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, तिथे सेवा करावी किंवा शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावे. अन्नदानामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि दत्त महाराजांची विशेष कृपा लाभते, ज्यामुळे घरातील दारिद्र्य आणि कलह दूर होतात. घरात दररोज सकाळ संध्याकाळ दत्त आरती करावी. धूप किंवा दीप दाखवावा, जेणेकरून वास्तू प्रसन्न राहील. घरामध्ये आपले कोणी ऐकत नसताना निर्माण होणारी परिस्थिती ही मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप मोठी परीक्षा असते. अशावेळी दत्तभक्ताने हे समजून घेतले पाहिजे की
घरातील प्रत्येक व्यक्तीचे कर्म, त्यांचे स्वभाव आणि त्यांच्यावरील असणारे बाहेरील मानसिक दडपण वेगळे असू शकते. जेव्हा आपण केवळ आपल्या बाजूने विचार करतो तेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजत नाही. दत्त महाराजांनी अवधूत रूपात आपल्याला नेहमीच साक्षीभावाने जगण्याची शिकवण दिली आहे. साक्षीभावाने जगणे म्हणजे परिस्थितीमध्ये स्वतःला गुंतवून न घेता एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्याकडे पाहणे. जेव्हा तुम्ही घरातील वादात किंवा अपमानात स्वतःचे मानसिक संतुलन गमावत नाहीत तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. घरातल्याने तुमचे ऐकले नाही की मनात येणारा राग किंवा चिडचिड ही तुमची आध्यात्मिक ऊर्जा कमी करते. त्यामुळे अशा प्रसंगी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप सुरू करावा. नामस्मरणामुळे मनाला एक कवच प्राप्त होते, ज्यामुळे बाहेरील नकारात्मक शब्द किंवा टोमणे तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करू शकत नाहीत. दत्त संप्रदायामध्ये सेवेला आणि शरणागतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरात जेव्हा मतभेद पराकोटीला पोचतात तेव्हा तिथे अदृश्य नकारात्मक शक्ती किंवा पूर्वजांचे त्रास अर्थात पितृदोष असण्याची शक्यता असते. अशावेळी दत्त महाराजांची उपासना ही रामबाण उपाय ठरते. दररोज घरामध्ये करुणा त्रिपदीचे गायन किंवा श्रवण आवर्जून करावे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी महाराजांनी रचलेली करुणा त्रिपदी ही दत्त महाराजांना आळवणी करणारी अत्यंत भावपूर्ण रचना आहे. ज्या घरामध्ये दररोज संध्याकाळी करुणा त्रिपदी म्हटली जाते तिथली नकारात्मकता, घरातील व्यक्तींमधील अढी आणि संशयाचे वातावरण दूर होते. ही त्रिपदी घरातील लोकांच्या मनातील अहंकार गळून पाडण्यास मदत करते आणि त्यांच्यात परस्परांबद्दल प्रेमाची भावना निर्माण करते. यासोबतच गुरुवारी दत्तप्रभूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात 2 लवंगा टाकाव्यात. या उपायामुळे वास्तूतील जडत्व आणि क्लेश कमी होऊन शांतता लाभते. अनेकदा घरात आपले न ऐकण्याचे कारण आपले पूर्वग्रह किंवा संवाद साधण्याची चुकीची पद्धत असू शकते. दत्तभक्ताने नेहमी मधुर आणि मोजकेच बोलले पाहिजे. आपण जेव्हा एखाद्याला सतत उपदेश करतो किंवा त्यांच्या चुका दाखवून देतो तेव्हा ती व्यक्ती अधिकच बंडखोर बनते. याऐवजी समोरच्या व्यक्तीला त्याचे मत मांडण्याची पूर्ण संधी द्यावी. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे, भलेही ते आपल्याला पटणारे नसेल. जेव्हा तुम्ही समोरच्याला शांतपणे ऐकून घेता तेव्हा त्याचा आक्रस्ताळेपणा अर्ध्यावर येतो. दत्त महाराजांनी निसर्गातील प्राण्यांकडून, अगदी मुंग्यांकडून आणि कोळ्यांकडूनही गुण घेतले. आपणही घरातील सदस्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याऐवजी त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करावे. यामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल आणि ते तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकू लागतील. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिल्यास दत्तभक्ताने आपल्या घरातील अन्न आणि पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपण जे अन्न खातो तसेच आपले विचार बनतात. घरात स्वयंपाक करताना जर स्त्री किंवा स्वयंपाक करणारी व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्या अन्नातून नकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबात पसरते. म्हणूनच घरात अन्न शिजवताना सतत नामस्मरण करावे किंवा घरात संत आवाजात दत्तधून सुरू ठेवावी. हे सात्विक अन्न जेव्हा घरातील सदस्य ग्रहण करतील तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये सात्विक बदल घडून येईल. तसेच पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ बसून रोज दत्तकवच किंवा दत्तबावनीचे पाठ करावेत. ते मंत्रांकित पाणी घरातील सर्वांना पिण्यास द्यावे. हा अत्यंत छुपा पण कमालीचा प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे घरातील लोकांचे स्वभाव मऊ होतात आणि कौटुंबिक एकोपा वाढतो. काही वेळा कौटुंबिक वाद हे ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे किंवा वास्तूतील दोषांमुळे असतात. दत्तभक्तासाठी दत्त महाराज हेच सर्व ग्रहांचे राजे आणि वास्तूचे अधिपती आहेत. त्यामुळे कोणत्याही ज्योतिषीय उपायांच्या मागे न धावता केवळ दत्तचरणी स्वतःला वाहून घ्यावे. गुरुवारी किंवा दत्त जयंतीला घरातील कुलदैवताचे आणि दत्त महाराजांचे स्मरण करून गरजू, अंध किंवा अपंग व्यक्तींना पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा अन्नदान करावे. दत्त महाराजांना पिवळा रंग प्रिय आहे आणि हे दान घरातील व्यक्तींच्या मनातील जडत्व दूर करण्यास मदत करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवणे. घरात कोणी ऐकत नाही म्हणून स्वतःला बिचारे किंवा पीडित समजणे बंद करा. तुमची भक्ती आणि तुमचे आचरण इतके आदर्श ठेवा की घरातील लोकांना तुमच्या शब्दाची किंमत कळावी. तुमचे शांत राहणे, तुमचे प्रेमळ वागणे आणि कठीण प्रसंगातही न डगमगता
दत्त महाराजांवर ठेवलेला विश्वास पाहून एक दिवस घरातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्या विचारांचे महत्त्व पटेल. कौटुंबिक शांतता ही एका रात्री मिळत नाही, त्यासाठी सततची साधना आणि संयम आवश्यक असतो. दत्त महाराजांवर पूर्ण भार टाकून जे काही घडत आहे ते दत्तकृपेनेच घडत आहे हा भाव मनात ठेवून रोजचे विहित कर्म करत राहावे. परिस्थिती नक्कीच सुधारेल. शेवटी संयम आणि वेळ ही प्रत्येक समस्येची गुरुकिल्ली आहे. काही गोष्टी बदलण्यासाठी वेळ लागतो. आज घरात कोणी ऐकत नसेल तर उद्या परिस्थिती नक्कीच बदलेल, हा विश्वास मनात ठेवावा. दत्त महाराजांवर आपली संपूर्ण चिंता सोपवून देऊन अशक्य ही शक्य करतील स्वामी या न्यायाने आपले कर्म करत राहावे. जेव्हा आपण पूर्णपणे दत्तचरणी लीन होतो तेव्हा घरातील सर्व संकटे, वाद आणि अविश्वास दूर होऊन संपूर्ण कुटुंब एका सूत्रात बांधले जाते आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण होते. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल. अशाच अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.